नमस्कार. आपणा सर्वांचे प्रेमपूर्वक मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना नवीन KYC सुरू झाली का? 85 लाख लाडक्या बहिणी ज्या न्यायास पात्र आहेत त्यांना न्याय मिळाल्या का? KYC बाकी जून हप्ता मिळेल का? ज्या लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणींना जून हप्ता मिळेल का? आणि ज्या लाडक्या बहिणी अशा आहेत 85 लाख लाडक्या बहिणी त्यांना न्याय मिळाला का? की ज्या न्यायासाठी पात्र आहेत परंतु त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत मार्च महिन्यापासून. तर या ज्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना जून हप्ता मिळेल का? आणि काय केलं पाहिजे यांनी की त्यांना सर्व हप्ते पुन्हा मिळतील? लाडक्या बहिणी जून महिन्याचं आपण अपडेट तर बघणारच आहोत आणि नवीन KYC बद्दल पण आपण जाणून घेणार आहोत. संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत सर्व लाडक्या बहिणींसाठी आणि संपूर्ण YouTube परिवार आणि Facebook पेज परिवारासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ हा आहे की ज्यामध्ये संपूर्ण जून महिन्याच्या हप्त्याचे अपडेट आहे आणि KYC बद्दलचे अपडेट आहे आणि ज्या पात्र लाडक्या बहिणी होत्या त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत त्या संदर्भातही आपण अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लाडक्या बहिणी बघा, जसे की तुम्हाला माहीतच आहे आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला काल 9 तारखेला. 8 तारखेला GR निघाला जून महिन्याच्या हप्त्याचा आणि काल आपण संध्याकाळी 7 वाजता व्हिडिओ आणलेला आहे आपल्या चॅनलवर. तो तुम्ही नसेल पाहिला तर जाऊन बघा. त्यामध्ये आपण संपूर्ण लाईव्ह GR त्यामध्ये दाखवलेला आहे. आणि आज 10 जुलैला 12 वाजता दुपारी जो व्हिडिओ आलेला आहे त्यामध्ये संपूर्ण जून महिन्याचे अपडेट म्हणजे वितरण कधी सुरू होणार आणि जून हप्ता तुम्हाला पैसे वाढवून म्हणजे 2100 रुपये मिळणार का? कोणत्या लाडक्या बहिणींना जून हप्ता मिळेल असे संपूर्ण सर्व सविस्तर अपडेटचा व्हिडिओ आपण आज 10 जूनला शुक्रवारी दुपारी 12 वाजता अपलोड केलेला आहे. तुम्ही नसेल पाहिला तर आठवणीने जाऊन बघा. KYC सुरू झाली का? आता बघूया आपण सर्व महत्त्वपूर्ण अपडेट. KYC सुरू झाली का? तर बघा, मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितले होते की जून महिन्यामध्ये आपण पुन्हा नव्याने KYC प्रक्रिया सुरू करणार आहोत. जर कधी सुरू करणार? जर लाडक्या बहिणींनी तसे म्हणजे तुम्ही जर तुमचा इंटरेस्ट दाखवला की ज्यांची KYC राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणींनी जर त्यांनी साथ दिली की त्यांना पुन्हा KYC करायची आहे, त्या जर इंटरेस्टेड असतील तर पुन्हा KYC प्रक्रिया ही आपण सुरू करणार आहोत असे आपण मुख्यमंत्री साहेब लाईव्ह बोलत आहेत असे आपण सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केले होते. तुम्ही बघितले होते का? नसेल पाहिले तर जाऊन बघा. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब स्वतः लाईव्ह बोलत आहेत आणि त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. तर आता जुलै महिना सुरू झाला परंतु KYC प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाही. कारण की आता या पाठीमागे काही टेक्निकल कारणे असू शकतात. आता जसे की पावसाळी अधिवेशनमध्ये सुरू झाले त्यामुळे कदाचित विलंब होत असावा आणि KYC बद्दल आपण तर तो मुद्दा लावून धरणारच आहोत. यानंतर आपण या विषयावर व्हिडिओ बनवूयात म्हणजे जेणेकरून सरकारला जाग येईल आणि आपला हा जो मुद्दा आहे तो सरकारपर्यंत पोहोचेल आणि सरकार लवकरात लवकर KYC प्रक्रिया सुरू करेल. त्यासाठी तुम्ही मला साथ द्या. आपण आपल्या चॅनलवर तसे व्हिडिओ आणूयात. तर लाडक्या बहिणी बघा, पात्र बहिणींना जून हप्ता मिळेल का? आता भरपूर अशा म्हणजे भरपूर म्हणण्यापेक्षा 85 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत की त्यामधील सगळ्याच बहिणी या अपात्र नव्हत्या. त्यामध्ये जवळजवळ 65 ते 70 लाख लाडक्या बहिणी अशा होत्या की त्या पात्र असूनही त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत आणि त्यामध्ये
अशा लाडक्या बहिणी पण होत्या की त्यांची ई-KYC त्यांनी पूर्ण आणि बरोबर केलेली होती, तरी पण त्यांचे हप्ते मार्च महिन्यापासून बंद झालेले आहे। तर आता अशा लाडक्या बहिणींचा ई-KYCचा डेटा सरकारपर्यंत पोहोचला का आणि त्यांना आता जून हप्ता मिळेल का, तर यावर अपडेट आहे की आता ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र होत्या, ज्यांची ई-KYC त्यांनी बरोबर पूर्ण केली होती परंतु त्यांचा डेटा सरकारपर्यंत पोहोचला नव्हता, जर आता तुमचा तो डेटा ई-KYCची पूर्ण प्रोसेस प्रक्रिया जर सरकारपर्यंत म्हणजे महिला व बालविकास विभागापर्यंत पोहोचली असेल आणि ती जर अपडेट झालेली असेल तर तुम्हाला 100% जून महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे। आणि जून हप्ता म्हणजे आता मिळेल का अपात्र बहिणींना जून हप्ता मिळेल का? अपात्र म्हणजे आता ज्या लाडक्या बहिणी पात्र होत्या, निकषांमध्ये आणि नियमांमध्ये बसत होत्या आणि त्यांची ई-KYC पण त्यांनी पूर्ण केलेली होती, परंतु त्या तरीसुद्धा त्यांना सरकारने अपात्र ठरविलं, अशा बहिणींना जून हप्ता मिळेल का? तर हो, तुमचा ई-KYCचा डेटा किंवा तुमची स्क्रुटिनी पूर्ण झालेली आहे आणि आता अशा लाडक्या बहिणींना जून हप्ता हा मिळणार आहे, कारण की सरकार कंटिन्युअसली स्क्रुटिनी करत आहे, प्रत्येकाच्या अर्जांची छाननी करत आहे की तुमचा डेटा बरोबर आहे का, तुमचा डेटा कुठे काही चुकलेला आहे का, म्हणजे तुमची माहिती आधार कार्ड पॅन कार्डवरची माहिती सारखी आहे का, नावाच्या स्पेलिंगमध्ये काही गडबड नाही आहे ना, तुमचे सर्व अकाउंट अपडेट आहे का, आणि असे तुमची सर्व माहिती जर बरोबर असेल, अपडेट असेल आणि असा तुमचा सर्व अपडेटेड डेटा जर सरकारपर्यंत जर पोहोचलेला असेल तर सरकार तुम्हाला जून महिन्याचा हप्ता 100% देणार। त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका। आणि समजा ज्या बहिणी नियम आणि निकष फॉलो करत आहेत, ज्यांनी ई-KYC बरोबर केलेली आहे तरीसुद्धा त्यांचे मार्चपासूनचे हप्ते बंद झालेले आहेत, अशा लाडक्या बहिणींसाठी आपण मागे व्हिडिओ आणला होता की तुम्ही इथे तक्रार नोंदवा। तर तुम्ही तक्रार नोंदवली का, अर्ज केला का, म्हणजे ग्रामपंचायत विभाग कार्यालयामध्ये तुम्ही जाऊन आलात का, नंतर जिल्हाधिकारी कार्यालय, महिला व बालविकास विभाग कार्यालय, अशा तुम्ही कार्यालयांमध्ये जाऊन तुमची अर्ज केला का, तुमची तक्रार नोंदवली का, तेवढं आठवणीने मला कमेंट करा। आणि तुम्ही लढा आणि तक्रार नोंदवा, अर्ज करा। तुम्हाला जर काही अडचणी आल्या, प्रश्न समस्या अडचणी समस्या काही किंवा शंका असल्या तर मला कमेंट करून ठेवा। आता यापुढे काय करायचं आहे त्यावर मी तुमच्यासाठी व्हिडिओ लगेचच घेऊन येणार। हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा हां, पटापट प्रक्रिया करा, अर्ज द्या सगळीकडे। तुम्ही लवकर सगळी प्रक्रिया मी सांगितलेली फॉलो करा। अडचणी आल्या तर कमेंट करा, मी तुमच्यासोबत आहे, माझी साथ तुम्हाला सदैव राहील।